जाऊन आले आणि त्यानंतर मुळे बदलली हे सुद्धा सांगायला सुद्धा आता भविष्य वक्ता आणावं लागेल, पाहावं लागेल. त्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचं एक असंही वक्तव्य आहे, सीजेपीचं आंदोलन म्हणजे हे सरकारसोबत आमचंही विरोधकांचंही मोठं अपयश आहे, हे आपण मान्य करायलाच हवं. ही वस्तुस्थिती आहे ना. पेपर फुटीचा प्रकार हा पहिल्यांदा घडलाय का? अनेकांच्या काळात घडलेला होता, अनेक वेळा घडला होता. खऱ्या अर्थानं त्या पेपर फुटी दरवर्षी व्हायच्या, दरवर्षी विद्यार्थी जीव द्यायचे, दरवर्षी काहीतरी पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या जायच्या. आणि मग याला ज्याला कॉन्क्रीट आंदोलन ज्याला म्हणतात ते यावेळेला तुम्हाला पाहायला मिळालं. इतक्या मोठं आंदोलन झाल्यानंतर आज जो एक मोठा निर्णय जो झाला ना, की जो हा पेपर फुटीमध्ये सामील असेल त्याला 10 कोटीचा दंड आणि 10 वर्षाची शिक्षा, आणि तातडीने आता बिहारमधून काही लोकांना अटकही केलेली. म्हणून आंदोलन पूर्वी काही कमी प्रमाणात व्हायचे, पण हे आंदोलनामुळं आता या शिक्षण क्षेत्रामध्ये वेगळी दिशा जरूर आता पाहायला मिळेल. आणि कोणतंही सरकार असलं तरी आता विद्यार्थ्याच्या जीवाशी किंवा त्यांच्या जीविताशी या अशा माध्यमातून खेळणार नाही, हे मात्र निश्चित झालेलं आहे. हुकुमशाही केली तर तरुण चिरडून टाकतो. हुकुमशाही केल्यानंतर तरुण तर चिरडतो, त्याच्यामुळं सत्तासुद्धा जाते. हा काही लोकांचा आता मागचा अनुभव त्याला आता कामं आलेला आहे. एक खंत त्यांनी व्यक्त केली, ज्यांना पाठिंबा दिला त्यांनी पाठीत वार केले, राम मंदिराची दानपेटी लुटली, आता हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं. आजचं खऱ्या अर्थानं त्यांनी कशासाठी हे सर्वजण एकत्रित आले होते हे पहिले त्यांनी ठरवून घेतलं पाहिजे होतं. काही लोक असं म्हणतात की ते आंदोलन सक्सेस झालं त्याच्यामुळे आम्ही जल्लोष करायला एकत्रित आलो, तर हे बाकीचं राजकारण त्याच्यामध्ये का घुसडत आहे? परंतु कोणत्याही माध्यमातून का होईना आपली बाजू कशी लावून धरायची हा या सगळ्या राजकीय पक्षांचा खेळ चालू आहे. या खेळाला लोकांना त्या खेळाशी काही देणं घेणं नाही. आज सर्वसामान्य माणूस किंवा विद्यार्थी खुश यासाठी आहे की आता मी जो काही अभ्यास करेल, आता जी मी परीक्षा देईल त्याचा कुठेही पेपर लीक होणार नाही आणि माझ्या गुणवत्तेवर मला आता जॉब मिळतील. या आनंदामध्ये आज देशातला सर्व तरुण वर्ग रस्त्यावर चांगल्या प्रकारचा आनंद साजरा करतोय. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता प्रल्हाद जोशी यांच्याकडे चार्ज दिला आहे, मात्र श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा